आणि आता बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भात। सगळे सोयरे या शब्दावरून जरांगे आणि सरकारमध्ये जवळपास मार्ग निघालाय। जातीय विवाहातील मुलामुलींच्या नोंदीवरून दाखले मिळणार असं बच्चू कडू यांनी म्हटलंय। उद्यापर्यंत आवश्यक बदल केल्यावर जरांगे आपली भूमिका मांडणार आहेत। 20 तारखेच्या आत 54 लाख नोंदी असलेल्यांना जात प्रमाणपत्र द्या अशी मागणी देखील जरांगे यांनी केली आहे। तर सगळे सोयरे आणि नोंदींवरून 20 तारखेच्या आत मार्ग निघाल्यास मुंबईमध्ये आंदोलन होणार नसल्याचं देखील जरांगे यांनी सांगितलं। दरम्यान बच्चू कडू आणि जरांगे यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली आहे ती आपण पाहूया। जातीय विवाहातील मुलामुलींच्या नोंदीवरून कुणबी दाखले मिळणार असल्याचं बच्चू कडू म्हणाले। आंतरजातीय विवाहातील मुलामुलींच्या नोंदीवरून कुणबीचं जात प्रमाणपत्र मिळणार नाही हेही बच्चू कडूंनी स्पष्ट केले। रक्ताच्या नातेवाईकांमधला काका, चुलते आणि आत्या यांचा समावेश झाल्याचं जरांगे म्हणाले। यात सगळे सोयरीवरून सर्व हा शब्द जोडण्यास जरांगेंनी सरकारला सांगितले। ज्या 54 लाख नोंदी सापडल्या त्या सर्वांना 20 जानेवारीच्या आत ओबीसी जात प्रमाणपत्राचं वाटप करा अशी मागणी जरांगेंनी केली। लिखित आश्वासनांचा अभ्यास करून जरांगे पाटील अंतिम मसुदा सरकारला देणार असून पुढच्या काही तासात जरांगे भूमिका स्पष्ट करणार आहेत। झालेल्या नाते समाजातील सगळ्या सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करता येईल। आता आपल्याला प्रूव्ह काय करावं लागेल का अची पोरगी बले दिली, बले दिली म्हणजे जातीतला विवाह झाला की नाही झाला। जातीत जर विवाह, आंतरजातीय विवाह केव्हा होईल किंवा ते दुसऱ्या जातीत विवाह, तो आंतरजातीय विवाह। आंतरजातीय विवाह असून तर पैसे द्यायला लागेल गव्हर्नमेंटले। तुम्ही सांगा अ आणि ब हे एकाच जातीचे आहे, अ आणि ब एकाच जातीचे आहे, तर मग आमची जर जातीतली सोयरीक झाली तर त्याला जो ब वाल्याला त्याचे काही पुरावे जमा करून आणि याचे पुरावे जमा करून त्याला जातीचे दाखले दिले जाईल। बरोबर, त्याचा उल्लेख पण होऊ द्या भाऊ याचा। आहे ना उल्लेख? नाही डबल एकदा करा, व्याख्या सरळ व्याख्या करून टाका त्याची की जिथं परंपरेनं सोयरीक जुळते अशा रक्ताच्या नातेवाईकांना ज्याची नोंद मिळाली त्याच्या आधारानुसार त्याला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहे असं एक ओळ त्याच्यात राहू दे। जर त्यांनी तातडीने विशेष बाब केली ह्या 2 दिवसासाठी, नोंद मिळाली त्याला लगेच प्रमाणपत्र द्यायचं वंशावळ जुळून त्याची, किंवा त्यांनी ते काय करायचं त्यांनी ठरवायचं। त्या नोंदीच्या आधारावर त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला म्हणजे काका, चुलते, आत्या त्यांना जर दिलं 20 तारखेच्या आत तर हा आकडा पुढे जातोय आणि सगळे सोयरे त्याला जॉईन होते त्या प्रमाणपत्राला सरसकट। मग तुम्हाला 20 तारखे सांग।